नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी। पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर असं काय घडलंय आता देशांतर्गत बाजारामध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट। आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी। पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येणार प्रचंड तेजी? या प्रश्नाचं उत्तर दडलंय मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये। कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात मागच्या 3 ते 4 दिवसात प्रचंड तेजी आली आहे। यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्राझील मधील सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजातील कपात। होय मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी तेजी आली आहे त्याचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार। यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे प्रचंड वाढणार। या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला 4805 आणि त्यानंतर 5000 पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको, कारण सध्या निच्चांकी स्तरावरती सोयाबीनचा बाजारभाव आहे। दुसरीकडे बघितलं तर मित्रांनो, देशामध्ये सोयाबीनची विक्री येत्या काही आठवड्यात कमी होणार आहे, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार। यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी। अशा प्रचंड तेजीमध्ये 100% करा आपण सोयाबीनची विक्री, ज्याच्यामध्ये सोयाबीनची विक्री करण्याचा पहिला टप्पा 4800च्या भावावर 50% आणि उर्वरित सोयाबीन 5000च्या भावावर जर विकलं तर आपला होईल फायदा। कारण भविष्यात सोयाबीनच्या भावातील ही तेजी टिकणार अथवा नाही याबद्दल साशंकता 100% आहेच। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्री करण्याचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर या पद्धतीने टप्प्याटप्प्याने प्रत्येक तेजीमध्ये करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपला फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एक नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।